नमस्कार, मी रुपाली भोसले म्हणजेच तुमची लाडकी संजना। जसं तुम्हाला आमच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तसंच तुमच्या फायद्याचं काय आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले। आम्ही घेऊन आलो आहोत नव्या मुंबईला जोडणारा असा एक प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट। सिरियसली सहज परवडेल असा पण तरीही मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा प्रोजेक्ट आहे। ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही। हा प्रोजेक्ट आहे ऑल्टो फिल्मचा प्रीमियम प्रोजेक्ट ग्रँड उरण सेंटर। माझा अभूतपूर्व विजय श्री धावीर महाराजांच्या चरणी समर्पित करतो। 80,000 पेक्षा जास्त मतांचा फरक रायगड आणि रत्नागिरी जनतेने ठेवला। विक्रमी पद्धतीने मतदान दिलं, त्यामुळे मी जनतेचा कायमचा ऋणी राहीन। देशामध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार प्रस्थापित होणार आहे। कोकणाच्या विकासाला चालना देण्याचं काम लोकसभेच्या माध्यमातून निश्चितपणे करेन, असं आश्वासन विजयी उमेदवार सुनील तटकरे यांनी विजयानंतर दिलं। भरघोस मतांनी तटकरे विजयी झाल्यानंतर त्यांनी रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचे आशीर्वाद घेतले। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला। पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये सन 2008 ते 2023 या कालावधीमधील विविध 38 गुन्ह्यांमधील दारूच्या बॉटल, कॅन आणि अन्य जप्त मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानं करंजाडे येथे नष्ट करण्यात आला। जप्त मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस ठाणे मुद्देमाल कक्षामध्ये ठेवण्यास जागा अपुरी पडत होती। हा माल पोलीस ठाण्यात दीर्घ कालावधीपासून पडून असल्याने बदलत्या हवामानाचा परिणाम होत होता। तसंच दारूचे कॅन उंदरांनी कुरतडून दारूचा उग्र वास येत होता। त्याचा परिणाम पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत होता। त्यामुळे या जप्त साठ्याची विल्हेवाट लावणं आवश्यक होतं। काँग्रेस पक्षानं राज्यात आणि देशात मिळवलेल्या यशाबद्दल रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वात उरण काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा रेखा घरत, उपाध्यक्ष किरीट पाटील, संजय ठाकूर, शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, सेवादल अध्यक्ष कमलाकर घरत, श्रीयश घरत, आदित्य घरत, वैभव पाटील, लंकेश ठाकूर, वैभव ठाकूर तसंच मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। शेअर मार्केटच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना नवी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानं अटक केली आहे। सलमान खान 35 वर्ष राहणार घनसोली नवी मुंबई आणि प्रकाश भानुशाली 39 वर्ष राहणार कोपर खैरणे या 2 आरोपींनी जवळपास 3,70,06,000 रुपयांची फसवणूक केली होती। तुर्भे येथील सारस्वत बँकेत खाते उघडण्याकरता येणार असल्याची माहिती सायबर विभागाच्या पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या। त्यांच्या दुबई येथील साथीदारांच्या मार्फत हा आर्थिक घोटाळा करत असल्याचं निष्पन्न झालंय। अरबी समुद्राच्या खाडीचे सानिध्य लाभलेला उरण तालुक्यातील जवळपास 5,000 लोकवस्तीचा गाव म्हणजे वशेणी गाव। अरबी समुद्राचे करंजा बंदर मार्गे पाताळगंगा नदीपर्यंत पाणी घुसतं। याच पाताळगंगा खाडीत वशेणी दादर हा समुद्राचा खाडी किनारा येतो। बदलत्या हवामान आणि लोकजीवन शैलीचा या खाडी किनाऱ्यावर झालेला परिणाम अभ्यासण्यासाठी नुकताच वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा समुद्र किनाऱ्याचा अभ्यास दौरा संपन्न झाला। या अभ्यास दौऱ्याची सुरुवात समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जलपूजेने करण्यात आली। यावेळी समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यात आलं। उरण तालुक्यातील एनएडी या कंपनीचे ज्युनियर मॅनेजर वेशवी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल शांताराम मुंबईकर हे 37 वर्ष सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम वेशवी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी अध्यक्षस्थानी एनडीएचे माजी युनियन लीडर हबप गोपीनाथजी ठाकूर होते। यावेळी विविध मान्यवरांनी अनिल मुंबईकर यांचं कार्य, विचार आणि त्यांनी केलेला संघर्ष याविषयी माहिती दिली। अनिल मुंबईकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी कामगार संघटना, ग्रामस्थ, मुंबईकर कुटुंबीय या सोहळ्यास उपस्थित होते। सिडको अग्निशमन विभागाच्या ताफ्यात 2 अत्याधुनिक वाहनं दाखल झालीत। सिडको अग्निशमन विभागाची खारघर, उलवे, द्रोणागिरी, कळंबोली आणि नवीन पनवेल अशी 5 अग्निशमन केंद्रे कार्यान्वित असून नागरिकांना 24 तास सेवा पुरवित आहेत। सिडको महामंडळाच्या परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उंच रहिवासी इमारती आहेत। त्याकरता सिडको महामंडळानं हाय राईज फायर फायटिंग हे वाहन आणि अरुंद ठिकाणी आग लागल्यास किंवा रस्ता अपघात झाल्यास विमोचनाकरता क्विक रिस्पॉन्स व्हेइकल ही 2 वाहनं खरेदी केली असून या वाहनांचं लोकार्पण मुख्य दक्षता अधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे। बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट
यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावरोली खारपाडा रोडवरील आंबिवली ते वाशिवली या 5 किलोमीटरच्या अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा आंबा, फणस, जांभूळ, पेरू, वड, पिंपळ आदी जातीच्या हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले, बिर्ला कार्बनचे प्लांट हेड रवींद्र रघुवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।